नमस्कार. संगीत मानापमान हे नाटक 1911 मध्ये आलेलं आहे आणि ते इतकं अजरामर ही कलाकृती आहे की त्यातलं ते नाटक असेल किंवा त्यातली जी गाणी असतील ती आजही ताजी वाटतात आणि सुबोधच्या संकल्पनेतून त्या नाटकावरनं प्रेरित असा संगीत मानापमान सिनेमा लवकरच येणार आहे आणि त्याच्याशी असोसिएट होण्याची मला संधी मिळाली. त्यातलं एक गाणं मला गायला मिळालं. तर ही ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मी सुबोधबरोबर पहिल्यांदा बालगंधर्व सिनेमाच्या निमित्ताने काम केलं आणि एक गमतीची गोष्ट अशी आहे की बालगंधर्व करत असताना सुबोधने त्याच्यात भामिनीच्या रोलमध्ये काही गाणी होती आणि त्याला माझा प्लेबॅक होता बालगंधर्वांच्या व्यक्तिरेखेला. ह्या सिनेमात तो धैर्यधराची भूमिका करतो आहे आणि मी धैर्यधराचं एक गाणं या सिनेमात गायलो आहे. तर हे खूप असं छान एक असोसिएशन आहे. आज खंडोबाचं नवरात्र चालू होतं आहे आणि सुबोधच्या घरी जे मंदिर आहे अतिशय पवित्र स्थान आहे, तिथे आम्ही ह्या संगीत मानापमानच्या निमित्ताने जमलो आहे. त्यातली काही गाणी आम्ही खंडोबाच्या चरणी अर्पण करणार आहोत आणि त्याचा आशीर्वाद घेऊन पुढची वाटचाल करणार आहोत. या निमित्ताने शंकरजींबरोबर शंकर एहसान लॉय या त्रिमूर्तींबरोबर मला काम करायला मिळालं. हाही एक खूप चांगला योग आहे. खूप छान गाणी या सिनेमातली झालेली आहेत. सिनेमा इटसेल्फ खूपच चांगला झालेला आहे. लोकांना नक्की आवडेल अशी मला खात्री आहे.